मालक, तुम्ही अख्खा जग फिरलास, पण ह्या असा कधी बघलेलास? नाही बुवा, कधी पाहिलं नाही. मी असं ऐकलं होतं, 12 गावचं पाणी प्यायलेली माणसं हुशार असतात, अनुभवी असतात. पण मी तर 12 देशांचं पाणी प्यायलोय, पण या असल्या गोष्टी कधी पाहिल्या नाही. तर नाही काय मालक, तुम्ही ना 12 देशीत पाहुणे म्हणून गेलास. आणि पाहुणं कसं असता? कसं? आळवावरच्या पाण्यासारखं, म्हणजे अंगा काय लागून घेऊचा नाही, जसा येता तसा निघून जाता. आता तुम्ही मालक म्हणून हैसर इलास आणि सगळ्यांच्यात मिसळलास की नाही? नाही बरं का, मी जसा आलो तसा इकडनं निघून जाणार. आत्ता फक्त समोर आलेल्या गोष्टी असा अंगावर झेलतोय मी. खलाशी आहे ना, आलेली लाट फक्त अशी ढकलतोय. नाही, पण त्या लाटेत बाकीचे वाहून जाऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी लढतास की नाही? नाही काय आहे, तुम्ही आप्पांचे पुतणे असास. हो, कोण कुठली मुलगी हा तिचो नाही अत्तो पत्तो नाही माहिती तरी तिच्यासाठी किती झटतास? माळी का, मला ना जरा भीती वाटते हो. कसली? नाही म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरल्या आहेत, त्या तशाच होतील ना? नाही झाल्या आणि सगळा प्लॅन आपल्याचवर उलटला ना, तर त्या मुलीच्या जीवाला धोका आहे हो. काही काळजी नको, आप्पा असत आपल्या बरोबर. हा, काही चिंता नको. या रात्रीच्या विधीत आहे ना, सोक्ष मोक्ष लागतो की नाही तो बघा. काम चालू करते. अन्या काय बनायतस? दिंड. का आज काय स्पेशल आहे की काय? अरे मगाशी मालकाने काय सांगितलं आपल्याला, नागपंचमीसाठी जे पदार्थ करतात ते करा म्हणून. मग नागपंचमीला आपण दिंडच करतो की. आपण तूच सगळा बनायतस. मग तू बनव. अरे नाहीतरी सगळ्यांना दिंड आवडतातच आणि आज नैवेद्य पण दाखवायचा नाहीये. बनव बनव. अन्या आजचं काम झालं ना तर ज्ञानू सांगते तसं दिंडच काय मी पातोल्या पण बनयेन. येतात तुला? मग काय तू समजतस काय म्हणा? मग दिंड नाही येत ते? ती पण येते र, तुझी मस्करी केली मी. असं? मग मला तुझ्या पातोळ्या नकोतच. का आता माझ्या पातोल्यात काय प्रॉब्लेम झाला तुला? त्या पातोळ्यात ना तू काहीतरी मांसाहारी पदार्थ घालशील. अन्या अरे काय बोलतस तू? त्या पातोल्यात कसं नॉनव्हेज टाकणार मी? अरे काय सांगता येत नाही तुझं. ते तुम्ही ते चिकन स्टॉक ते सूप करायला वापरता ना, तेच घालशील पातोळ्यात. अन्या आता मी पातोल्याच काय मोदक आणि दिंड पण बनवणार आणि पहिल्यांदा तुलाच खायला घालणार. असं? अरे त्या दिंडात आणि मोदकात सुद्धा तू किसलेलं चिकन घालशील. अन्या किसलेलं चिकन? हा, तुझा टालका ठीक आहे ना? अरे काय बोलतस तू? शब्द तरी नीट वापर. किसलेलं चिकन म्हणताय. अरे शब्द काही वापरले तरी वस्तू तीच. अन्या तू हर टायमाला माझा अपमान करतस हा? मग स्वतःची मान अप होईल असं काहीतरी करा. हे बघ, मांसाहार करणारा आणि बनवणारा दोघही अख्ख्या जगाचा आणि निसर्गाचा अपमानच करत असतात, हे लक्षात घ्या आधी. तू आता शाकाहाराचे शिकवणे सुरू कर. हो हो, आणि पहिली तुझीच शिकवणी घेतो. 2 किलो मैदा. 2 किलो? गेल्या वर्षी कमी आणला होता, मला अण्णांकडनं उसना आणावा लागला. लक्षात आहे ना तुमच्या? लिहा, मी सांगते तेवढंच लिहा हो तुम्ही. हा, त्यानंतर 2 किलो तूप. 2 किलो तूप? साजूक. परवडणार आहे आपल्याला. हा, मी सांगते तेवढं लिहा. त्यानंतर 2 किलो हरभरा डाळ. 2 किलो हरभरा डाळ? अहो घरातलं बेसन संपलंय, शिवाय लाडवाला लागेल, शेव करायला लागेल. मग 4 किलो? नको, 2 किलोच लिहा. मी सांगते तेवढं करा हो. खरं तर ना या गौरीच्या आणि कपिलच्या टेन्शन मध्ये ना या वर्षी मी घरी फराळ करणारच नव्हते, बाहेरनं मागवणार होते. पण मग लक्षात आलं, सौरभला ना माझ्या हातचा फराळ खूप आवडतो. म्हटलं नाही आपण घरीच बनवूयात. अरे देवा, सौरभकडनं लक्षात आलं. लिहा आधी, तुम्ही लिहा सुका मेवा. सुका मेवा. गेल्या वर्षी तुम्ही विसरला होता आणायचं, आठवतंय ना? हा, या वर्षी व्यवस्थित आणा हा सुका. काय वहिनी, हा दिवाळीच्या फराळाची यादी करताय वाटतं. देवासारख्या आलात हा अण्णा तुम्ही. काय हो या वर्षी इतका उशीर? अहो रामाश्रयात किती कटकटी चालू आहेत. हो ना, तेही खरंच आहे. बर, मी यांच्याकडे यादी दिलीये, पैसे देतीये. पिशव्या मी आणलेल्या आहेत.
अरे वा. सगळ्या वस्तू तुम्ही निरखून पारखून आणत मला माहितीच नाही कसे ते. काळजी करू नका, नेहमीप्रमाणे सगळं व्यवस्थित पाठवतो. हे अगदी छान. निघताय ना? चला मयेकर साहेब, आपण सामान खरेदी करूयात. सामान आणू, पण त्यापूर्वी एक थोडा थोडा गरम गरम चहा. हो वहिनी, चालेल. अहो कधीतरी दुसऱ्याच्या हातचा चहा पिऊ दे मला. ओ ये कंदील है? अरे ये तो शंख है, शंख. वो पूजा में जो बजाता है ना, वो शंख है. हो पण याचा आवाज नाही येत. नहीं येत. नाही येत. या शंखासारखा अजून एक कंदील बनवायचा आहे. हा पण हा खूप कठीण आहे ग. हे असं वाकवणार कसं काय? मैं क्या बोलता है, ये जो अभी चित्र निकाला है ना शंख का, ये इसमें से आवाज आएगा क्या? बहादूर दादा, तुला असे प्रश्न कुठून पडतात रे? ओ श्रेया बेबी, प्रश्न पडता नाहीये, विचार येते माझ्या डोक्यात. ए बास ना रे. अजून एक चित्र दाखवते. दाखव दाखव, नवीन दाखव. कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं? ये भी नाही. हा, हे बघ. अरे ये तो पक्षी है, कावळा है कावळा. एक कावळ्या. हा कावळा नाही, हा मोर आहे. मोर? अगं पण हे खूप कठीण आहे ग. आणि ह्याच्यात दिवा कसं काय लावणार? आणि एवढा मोठा मोरांचा पिसारा आणणार कुठून? मग काय करायचं? आपण ना वेगळं काहीतरी अजून करूया ट्राय. आयडिया. आपण घराचा कंदील बनवायचा. घराचा नहीं, वो घर के लिए कंदील नहीं बनाने का है. कंदील हमारे राम आश्रय के लिए बनाने का है ना साहब जी? काय कंदील बनवत हा, साहेब. अरे वा. हे श्रेया, मी काय म्हणतो, हे इकडे सगळं बनवण्यापेक्षा ना आपण मार्केटमधून एखाद दुसरा मस्त कंदील आणूया ना, मोठी मोठी छान डिझाईन. ए नाही, मला आवडतं ना कंदील बनवायला. आणि जर मला कोणी मदत केली ना तर मी बनवू सुद्धा शकते. पण हे एवढं ते काही नाही, आपण घरीच बनवायचा कंदील. आयडिया. आपण बोटीचा कंदील बनवूया. मोठीचा. साहब जी, और बोट का कंदील बनाने का दिवाली के बाद वो बोट का कंदील समंदर के पानी में छोड़ देने का. आणि त्याच बोटीमध्ये तुला बसून तुझ्या गावाला पाठवून देऊ. सीमा जी, हमारे गांव में बोट नहीं जाता है, वो ट्रेन जाता है. थांबा आधी आपण बनवूया, मग कोणाला कुठे पाठवायचं ना ते बघूया. वो भी बराबर है. अभी आणखी काय डिझाईन? कुठला पण करायचं फायनल बघा. ये मस्त, ये बहुत अच्छा है. हे धर. हा हा हा. आता हे बघ, हे इथं असं बांधलं की त्याच्यानंतर हे असं मध्ये नाही, लावायचं. आधी नका मध्ये लावू, आधी हे लावून घ्या म्हणजे मग ते बरोबर अगं कळेल पण ना. हा मध्य का हा मध्य ते मला कळत अहो नाही. तसं नका, म्हणून मी काय सांगते, आधी हे लावून घ्या इथे, म्हणजे मग तुम्हाला मध्य मिळेल. आणि मग तो चुकला म्हणजे अहो नाही, मी सांगते ना तुम्हाला कसं पाहिजे मला ते, मी हे बघ, सांगते नुसतं तुम्हाला. बघ थोड्या वेळासाठी अहो नाही, ते बघा ना खालती केवढी या बाजूने येते. नको तुम्ही, तुला हवं तसं तू नंतर लाव. हा मी बुटकी म्हणून मला चिडवताना मला नाही लावता येत ते अगं म्हणून. नाही ग, तुझं समाधान होणं महत्वाचं नाही का? तुला हवं तेव्हा लाव, नंतर मी मदतीला येईन. अहो अहो असं काय करताय, ऐका ना. अहो 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 तुम्ही बसताय काय? उठा बरं, तोरण लावा. तोरण तू लाव, अहो मी कसं लावू? मी तुला मदत करेन. अहो मी बुटके, मला नाही लावताना, मला खुर्चीवर मी खुर्ची देतो, खुर्चीवर चढणी लाव. अहो असं नका हो करू. अगं म्हणजे सगळ्या ते खालीवर कुठे ते तुला कळेल. अहो सगळ्यांच्या तुला काय झालं दात काढायला? हा मदत तर काढीची नाही, बरं माझी मजा करायला मजा येते ना. तुम्हा बाप लेकीन नाही. सॉरी. पण तू खरंच खूप गोंधळ घालतीयस ग. बाबा ते जाऊ देत, तुम्ही लाडू खाऊन घ्या. अगं हे तू त्यांना लाडू काय देतेस खायला? आई अगं मी लहान गेलेत त्यांच्यासाठी, तुम्ही खा. नाही नाही नको नको, त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढतं, त्यात ना शुगर त्यांची बॉर्डर लाईनवर आहे. त्यात दिवाळीचे सगळे पदार्थ मी केलेत, म्हणजे आता ते खाऊन वाढणारच आहे. हे तुमचं बरं आहे. तुम्ही भाराभार पदार्थ बनवायचे आणि मी थोडस जरी खाल्लं तरी ओरडा खायचा. हे बघ, माझ्या मुलीने लाडू बनवले ते मी खातो, काही होणार नाही मला. अहो, नको, नको. ही माझी नातवंड, माझ्या मुलाची मुलं. अच्छा. हं. तुम्ही पण उद्या छान ओवाळणी घाला बरं का. का उद्या काय? भाऊ बीज नाही का? भाऊ बहिणीला गिफ्ट देतो. कपिल दादा, चांगलं घसघशीत गिफ्ट हवं बरं का आम्हाला.